इतिहासाचे सर्व पुस्तकं वाचायचे। इतिहास, विज्ञान लक्षात असू दे, मी जे जे पुस्तकं सांगतोय ते तुम्ही नोट करून घ्या। ते पुस्तकं तुम्हाला कंपल्सरी वाचायचे आणि त्याच पुस्तकातले मेन म्हणजे 100% प्रश्न उतरतात। तुम्ही 2018चा पेपर जर बघितला, 2018चा जर तुम्ही पेपर बघितला, त्याच्यानंतर 2023चा जर पेपर बघितला आणि 2025चा 10 ऑगस्टचा लिपिकचा जर पेपर बघितला मित्रांनो, तर यामध्ये विज्ञानाचे प्रश्न असतील। नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती सर्व प्रश्नपत्रिका, या नोट्स, या सगळं स्टडी मटेरियल, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल, त्यांना कदाचित माहित नसेल, तर त्यांना सर्वांना सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जावा। टेलिग्राम चॅनलवरती सगळी माहिती टाकलेली आहे। रोजच्या रोज तुम्हाला 3 न्यायालयीन भरतीच्या प्रश्नपत्रिका भेटतात। लिपिक पदाची असेल, शिपाई पदाची असेल किंवा ड्रायव्हर पदाची असेल, या 3 पदाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत या रोजच्या रोज तुम्हाला भेटतात सोडवण्यासाठी। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, पण त्या गोष्टीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हा। कारण की आपल्या चॅनलवरती टोटल म्हणजे रोजच्या रोज 3 प्रश्नपत्रिका जरी पकडल्या, तुम्हाला 100च्या वरी प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत। टेलिग्राम वरती पण प्रश्नपत्रिका आहेत आणि युट्यूब चॅनलवरती पण प्रश्नपत्रिका आहेत। जास्त वेळ न वाया घालता लगेच आपल्या टॉपिकला चालू करूया। बघा मित्रांनो, खूप जणांचे मला अजून प्रश्न असे आलते की सर, आता जे तुम्ही स्टडी मटेरियल आम्हाला देत आहे त्या स्टडी मटेरियल सोबत आम्हाला एक्स्ट्रा अजून अभ्यास करायचा आहे की आमचा अजून असा अभ्यास परफेक्ट झाला पाहिजे की ज्या गोष्टीमुळे प्रश्न एकही चुकला नाही पाहिजेत। तर म्हणून सगळ्यांसाठी मी जे आता महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती आहे की शिपाई पदाचा पेपर असेल, लिपिक पदाचा पेपर असेल किंवा ड्रायव्हर पदाचा पेपर असेल, मी तुम्हाला याच्या अगोदर म्हणजे 1 महिना अगोदर कदाचित सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये, पण आता खूप भावांचे आणि खूप ताईंचे असे मेसेज आले होते की सर असे काही पुस्तकं आम्हाला सांगा की ज्याच्यामधून आम्हाला थोडं शिकण्यासाठी पण भेटेल आणि प्रश्न पण त्या प्रकारचे उतरतील। म्हणून लक्षात असू द्या, सर्वात प्रथम मी पहिले पण अगोदर तुम्हाला पुस्तकं सांगितले होते ते म्हणजे स्टेट बोर्डचे, बरोबर। स्टेट बोर्डचे मी तुम्हाला पुस्तकं सांगितले होते सगळ्यात प्रथम। आता तुम्ही बोलणार की सर स्टेट बोर्डचे कोणते पुस्तकं वाचायचे, बरोबर। सर्वात प्रथम लक्षात असू द्या, स्टेट बोर्डचे कोणते पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत। 5वी पासून बघा, 5वी ते तुम्हाला 10वी 10th पर्यंत, बरोबर। 5वी ते 10वी पर्यंत तुम्हाला इतिहासाचे सर्व पुस्तकं वाचायचे। इतिहास, विज्ञान लक्षात असू दे, मी जे जे पुस्तकं सांगतोय ते तुम्ही नोट करून घ्या। ते पुस्तकं तुम्हाला कंपल्सरी वाचायचे आणि त्याच पुस्तकातले मेन म्हणजे 100% प्रश्न उतरतात। तुम्ही 2018चा पेपर जर बघितला, 2018चा जर तुम्ही पेपर बघितला, त्याच्यानंतर 2023चा जर पेपर बघितला आणि 2025चा 10 ऑगस्टचा लिपिकचा जर पेपर बघितला मित्रांनो, तर यामध्ये विज्ञानाचे प्रश्न असतील, इतिहासाचे प्रश्न असतील, जास्त प्रमाणात उतरलेले आहेत। पण मी जेवढं होईल तुम्हाला सगळे ते नोट्स देत आहे, प्रश्नपत्रिका देत आहे। पण माझं अजून एकदा सांगणं आहे की बाबा भूक नसली तरी शिदोरी असलं पाहिजे। म्हणून तुम्ही आता काय करा, स्टेट बोर्डचे जेवढे पुस्तक आहेत 5वी पासून ते 10वी पर्यंत आणि 11वी 12वीचं इतिहासाचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय कंपल्सरी। 11वी 12वीचं इतिहासाचं पुस्तक आणि राज्यशास्त्राचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय कंपल्सरी। लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे एनसीईआरटी जर पुस्तकं भेटत असतील, एनसीईआरटीचे जे पुस्तकं जर तुमच्याकडे अवेलेबल असतील, लक्षात असू दे अवेलेबल असतील तर म्हणायला लागलो, नसतील तर हे स्टेट बोर्डचे पुस्तकं सगळीकडे अवेलेबल येतं। पण एनसीईआरटीचे जर तुमच्याकडे अवेलेबल असतील, एनसीईआरटी मध्ये विज्ञानचं 9वीचं पुस्तक वाचा, बरोबर। एनसीईआरटी विज्ञानचं 9वीचं वाचा आणि 7वीचं वाचा, हे 2 पुस्तकं महत्वाचे आहेत विज्ञानचे एनसीईआरटी मध्ये। दुसरी गोष्ट, 5वी ते 10वी पर्यंत हे स्टेट बोर्डचे सगळेच म्हणजे कोणते कोणते, इतिहास, विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र, हे सगळे पुस्तकं तुम्ही वाचलेच पाहिजे। स्टेट बोर्डचे जेवढे जेवढे सांगितले सगळे नोट करून घ्या काय लेटर मध्ये, आता पण सांगतोय। इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, हे सगळे पुस्तकं तुम्ही वाचलेच पाहिजे। जास्त करून जास्तीत जास्त फोकस तुम्ही इतिहासाच्या पुस्तकावर, भूगोलच्या पुस्तकावर आणि विज्ञानाच्या पुस्तकावर सर्वात जास्त फोकस करा। आता हे स्टेट बोर्डचे तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचताय, बरोबर, लक्षात असू द्या, स्टेट बोर्डचे पुस्तकं जर वाचणं झाले सगळे आणि स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचताना फक्त लक्षात असू द्या, नाही तर सरांनी पुस्तक वाचायला सांगितले आपल्याला तर नेहमी 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 एकच पुस्तक वाचत बसायचं नाही। समजा तुम्ही जर 5वीचं पुस्तक घेतलं वाचण्यासाठी, लक्षात असू द्या पुस्तक वाचण्याची पण एक टेक्निक असते। 5वीचं पुस्तक जर तुम्ही वाचायला घेतलं, समजा 5वीचे विषय काढून घ्या, समजा
5वीचं कोणतं इतिहासाचं पुस्तक घ्या, बरोबर, विज्ञानाचं पुस्तक घ्या, असे इतिहास, विज्ञान, भूगोल हे सगळे घ्या, 5वीचे 7वीचे हे सगळे पुस्तकं तुम्ही घ्या स्टेट बोर्डचे. पण सगळ्यात जास्त इतिहासावर फोकस, विज्ञानावर फोकस आणि भूगोलवर फोकस करा जास्तीत जास्त. आणि 11वी 12वीचं इतिहास आणि राज्यशास्त्र हे तुम्हाला वाचायचंय कंपल्सरी. पण तुम्ही 5वीचे पुस्तकं जर वाचायला घेतले, 5वीचे पुस्तकं वाचायला घेतल्यानंतर काय होईल, तुम्ही इतिहास हा टॉपिक घेतला, हिस्ट्री बरोबर, त्याच्यानंतर जिओग्राफी म्हणजे भूगोल हा तुम्ही टॉपिक घेतला किंवा कोणता जरी टॉपिक घेतला, एक पुस्तक तुम्हाला एका दिवसात संपवायला मी सांगत नाहीये, पण कोणतंही पुस्तक वाचताना असं वेळ म्हणजे सकाळची वेळ असेल, दुपारची असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल, कोणतंही पुस्तक वाचताना तो टॉपिक तुमच्या लक्षात बसला पाहिजे अशा पद्धतीने वाचा. नाही तर वाचायला सांगितलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट वाचणार आणि त्याच्या मागे प्रश्न दिलेले असतात त्या पुस्तकाच्या. जेव्हा आपण एखादा धडा वाचतो त्याच्या पाठीमागे प्रश्न दिलेला असतात, त्या प्रश्नाच्या नादी काय लागू नका तुम्ही. पहिले जेवढं आहे ते सगळं वाचून काढा, तुम्हाला सगळं कळालं पाहिजे. इतिहास मेन म्हणजे तुम्हाला वाटत असेल हे एमपीएससीचे लेवलचे जे आहेत ना, एमपीएससीची जे मुलं तयारी करतात स्टेट बोर्डची ते पुस्तकं वाचतात. पण तुम्हाला काय सांगतोय, जर तुम्ही शिपायाचे पेपर जर बघितले, लिपिकचे पेपर जर बघितले, तर कसं आहे स्टेट बोर्डच्या प्रश्न एवढे उतरले तर पोलीस भरतीला असतील किंवा या न्यायालयीन भरतीला असतील. 2018चा पेपर बघा तुम्ही, 2018चा बघा, 2021चा पेपर बघा, 2023चा पेपर बघा, 2025चा पेपर बघा. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, जे पुस्तकं वाचताय ते स्टेप बाय स्टेप वाचा. 5वीचं एक पुस्तक घेतलं तुम्ही इतिहासाचं वाचायला, तुमचं मन झालं डायरेक्ट बाबा तुम्ही वाचलं पुस्तक, त्याच्यानंतर तुम्हाला कंटाळा आला तर डायरेक्ट काय करा, 9वीचं पुस्तक घ्या, 7वीचं पुस्तक घ्या. पण काय करा की एक रेग्युलर असं शेड्यूल ठेवा की आज मला 5वीचं पुस्तक झालं ना तर उद्या मला 6वीचं पुस्तक वाचायचंय, बरोबर, त्याच्यानंतर 6वीचं वाचणं झालं, त्याच्यानंतर 7वीचं पुस्तक वाचायचंय. आता हे शेड्यूल कसं ठेवायचंय, तुमच्या मनात अजून एक प्रश्न असा असेल की सर हा शेड्यूल आम्हाला मेन म्हणजे असं सांगा की शेड्यूल कसं ठेवायचंय. तुमचा जो जेवढा तुम्हाला वेळ अभ्यासासाठी भेटतो, आता तेवढ्या वेळामध्ये तुम्ही जे म्हणजे स्टेट बोर्डचे जेवढे सांगतोय मी तुम्हाला ते सगळे पुस्तकं हे वाचून क्लिअर करा. कारण की आपला जो अजून वेळ आहे, 1 महिना वेळ आहे, एका महिन्यात वाचणं होतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्टडी मटेरियल मी सगळं देत आहे, असं नाही की जे अवघड ते अवघड लेवलचे म्हणजे लक्षात असू द्या, तुम्हाला एवढे अवघड लेवलचे मी प्रश्न देत आहे शिपाई पदासाठी, बरोबर. त्यांनी कोणताही प्रश्न टाकून द्या, कोणताही प्रश्न, जी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे लक्षात असू द्या, प्रश्नपत्रिका, जी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे या प्रश्नपत्रिकेच्या बाहेर 100% एकही प्रश्न जाणार नाही, हे खात्रीशीर सांगतो. आणि जर विश्वास नसेल, प्रश्नपत्रिका तुम्ही टेलिग्रामवर पण बघा, पण युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्या प्रश्नपत्रिका रोजच्या रोज येतात. पण त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे, तुम्हाला आता पण सांगतोय मी. कारण की प्रश्नपत्रिकेची पातळी जर तुम्ही बघितली कशा प्रकारे येतं प्रश्न, तेव्हा तुम्हाला कळेल की सरांनी जे सांगितलेले आहेत त्या प्रकारचे प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे एवढे या 2018 पासून तर 2025 पर्यंत जेवढे पेपर झालेत, आपण सगळ्या पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. अनालिसिस करून जास्तीत जास्त प्रश्न कशावर विचारलेले आहेत हे सगळे प्रश्न मी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचा प्रश्न तर येणार नाही. मी स्टेट बोर्डचं तुम्हाला याच्यासाठी वाचायला सांगतोय की भूक नसली तरी शिदोरी असली पाहिजेत. कारण की स्टेट बोर्डचे जर तुम्ही प्रश्न मेन म्हणजे पुस्तकं वाचले की एक्स्ट्रा तुमचा अभ्यास होणार आणि जास्त दुसरं काही टेन्शन ताण घ्यायची काही जरूरत नाहीये, बरोबर, एक्स्ट्रा तुमचा अभ्यास होणार. आता लक्षात असू द्या, मी तुम्हाला OMR शीट दाखवतो. तुम्हाला मी काय दाखवतो, OMR शीट. कारण की खूप जणांना मी बोललेलो आहे, नेहमी सांगत आलेलो आहे की तुम्हाला जो पेपर सोडवायचा आहे, ज्या प्रश्नपत्रिका सोडवत आहे तुम्ही, सगळ्या प्रश्नपत्रिका जेवढ्या मी प्रश्नपत्रिका देतोय या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रिंट करून घ्यायच्यात. मी आता पण तुम्हाला सांगतोय, लक्षात असू द्या, तुम्हाला मी आता पण सांगतोय, जर तुम्ही मोबाईलवर प्रश्नपत्रिका सोडवताय, मोबाईलवर प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमच्या मनात अजून एक असा प्रश्न येतो, जाऊ दे आजचा पेपर झाला ना, अजून दुपारचा पेपर म्हणजे आपला पेपर कसा सकाळी 9ला होतो, दुपारी 12ला होतो, नंतर दुपारी 3ला होतो. म्हणजे कसं आहे 3 टाइम पेपर होतात, शिपाईचा होतो, लिपिकचा होतो, ड्रायव्हर पदाचा रेग्युलर पेपर होतात. रोजच्या रोज प्रश्नाची पातळी वेगवेगळी आपण टाकत आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर जे जॉईन नावाचं बटन आहे त्या जॉईन नावाच्या बटनाला क्लिक करा. जरी तिथे ते युट्यूबचे चार्जेस तुम्हाला सांगत असतील 59 रुपये, 119 रुपये, तुमच्या मनानं तुम्ही कोणतेही चार्जेस भरा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल भेटणार त्याच्यामध्ये.
बरोबर. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, आपली काय ऍप नाही ना, आपली काय अकॅडमी नाही, कधी नसणार. फक्त तुमच्यासाठी गरिबीतून आलोय म्हणून तुमच्यासाठी सांगतोय. सगळे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अवेलेबल आहे आणि युट्यूब चॅनलवरती पण अवेलेबल आहे. पण जे पेपर तुम्हाला सोडवायचे ते सगळे पेपर तुम्हाला OMR शीटवर सोडायचे. कशावर सोडवायचे? OMR शीटवर. आता मी तुम्हाला OMR शीट दाखवतो, कारण की खूप जणांचे अजून असे प्रश्न होते की सर OMR शीट जी आहे, बरोबर, OMR शीट जी आहे, OMR शीट, ती OMR शीट आम्हाला दाखवा, जे पेपर सोडवतोय आपण, बरोबर, मुलांचे जे पेपर घेतोय OMR शीट ती दाखवा, असे खूप जणांचे प्रश्न होते. म्हणून तुम्हाला, तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवत आहे, लक्षात असू द्या. सगळ्या मित्रांना, मी सगळ्या मुलांना, विद्यार्थ्यांना सांगितलेले की पेपर OMR शीटवर सोडवायचा आहे. इकडे बघा, ही अशा प्रकारची OMR शीट आहे, बरोबर. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची OMR शीट आहे. या OMR शीटवर तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. सगळ्यांनी लक्षात असू द्या. एखाद्या बुक स्टॉलवर तुम्ही गेलात की अशा प्रकारे OMR शीट अवेलेबल आहे सगळीकडे, बरोबर. तर अशा प्रकारे OMR शीटवर टोटल नंबर आहेत 100. किती नंबर आहेत? 100 नंबर आहेत. आता याच्यामधून तुम्ही शिपायाचा जर पेपर सोडवायला घेतला तर 30 प्रश्न इथं होतात, बरोबर. किती? 30 प्रश्न तुम्हाला इथे होतात. 30 प्रश्न झाले, याच्यात 3 पेपर सोडवणार होतात मित्रांनो. 30 प्रश्न झाले इथं, अजून 30 प्रश्नासाठी इथे टायमिंग आपल्याजवळ, बरोबर. हे 2 पेपर झाले, अजून 30 प्रश्न जर सोडवले तर किती झाले? 3 पेपर झाले, 90 प्रश्नापर्यंत. अजून 10 OMR शीटचे जे येतं, हे 10 ऑप्शन अजून आपल्याजवळ उरतात. म्हणजे अजून तुम्ही दुसरा पेपर सोडू शकता. म्हणजे एका OMR शीट मध्ये तुम्ही टोटली मेन म्हणजे शिपायाचे 3 प्रश्न सोडू शकता. ड्रायव्हर पदाचे तर सांगूच नका. 4 म्हणजे किती? 20, 40, 60, 70, 80, म्हणजे 4 प्रश्नपत्रिका तुम्ही, 5 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडू शकता ड्रायव्हर पदाच्या, बरोबर. आता सर्वात मेन म्हणजे तुम्हाला आता जे 10 ऑगस्ट 2025 ला जो पेपर झाला होता, तुम्हाला तो पेपर दाखवतो मी. बघा, आपल्या एका विद्यार्थ्याने तो पेपर दिलेला आहे, बघा, दिसतोय का? 10 ऑगस्ट 2025 ला झालेला पेपर, हे लक्षात असू द्या. हा पेपर आहे आपल्याजवळ. 2018चे काही पेपर आहेत, पण ते आता सगळीकडे ऑनलाईन तर अवेलेबल आहेत. पण एका विद्यार्थ्याचा जो 10 ऑगस्ट 2025 ला पेपर झालेला आहे, तो पेपर त्यांनी दिलेला आहे. हे बघा, हा पेपर आहे, ओरिजिनल पेपर आहे, असं नाही की नाही म्हणून तुम्ही बघू शकता, बरोबर. तर मित्रांनो, मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे, पेपर OMR शीटवर त्यांनी सोडवला होता. आता त्याचं सिलेक्शन झालेलं आहे क्लार्कसाठी. पण लक्षात असू दे, मी नेहमी सर्वांना सांगतो की तुम्हाला पेपर हा OMR शीटवर सोडवायचा आहे. कारण की प्रश्नपत्रिका जेव्हा मी देतो, तुम्हाला जरी बघा, तुम्ही शिपायाचा पेपर जर सोडवण्यासाठी घेतला, लक्षात असू द्या, समजा तुम्ही शिपायाचा पेपर सोडवताय, 30 मार्काचा पेपर आहे. किती? 30 मार्काचा पेपर आहे. 30 मार्काचा पेपर आहे, तुम्ही तो सोडवण्यासाठी घेतला. पण तुम्हाला जर 30च्या 30 ही प्रश्न येत आहेत, किती? 30च्या 30 प्रश्न तुम्हाला येत आहेत. त्याच्यातले तुम्ही जेव्हा OMR शीटवर सोडवता, आता हे OMR शीट आहे, हे बघा, हे OMR शीट आहे. 1, 2, 3 आणि 4 हे OMR शीट आहेत. या OMR शीटवर पेपर सोडताना तुम्हाला माहिती आहे उत्तर याचं 2 आहे, तुम्ही गोल करताय, बरोबर. नंतरला तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर समजा 4 आहे, तुम्ही गोल करताय. लक्षात असू द्या, तुम्ही गोल करताय, पण कसं आहे, तुमच्याजवळ एका गोल करण्यासाठी OMR शीटवर टोटल 2 ते 3 सेकंद जातात मित्रांनो. पण तुमची जर सवय जर असेल तर तुम्हाला पेपर कशा प्रकारे सोडवायचा आहे, काय सोडवायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. त्याच प्रकारे जर तुम्ही पेपर सोडवला, मी नेहमी मुलांना सांगत असतो की पेपर OMR शीटवर सोडवा. पोलीस भरतीचा असेल, न्यायालयीन भरतीचा असेल, तो पेपर OMR शीटवर सोडा. कारण की OMR शीटवर तुम्ही पेपर सोडल्याने तुमचा पेपरचा एक तर सराव होतो आणि तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ते सगळे प्रश्न कव्हर होतात. म्हणून सर्वांना मी एकच सांगत असतो की पेपर नेहमी तुम्ही OMR शीटवर सोडवत जा. आता लक्षात असू द्या, जर पेपर सोडवताना कशा प्रकारे पेपर सोडवायचा, आता तुम्ही पेपरचा सराव करताय. मी जी प्रश्नपत्रिका तुम्हाला रोजच्या रोज देतोय, त्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करताय. तर आता टोटल बघा, शिपाई पदासाठी मी तुम्हाला 1 ते 30 पर्यंत प्रश्न देत असतो, बरोबर. आता हे जे प्रश्न येतं, तर तुम्हाला जर समजा आता OMR शीट मध्ये कसं, पेपर मध्ये कसं 1, 2, 3, 4, 5, बरोबर, समजा 4 ऑप्शन आहेत. लक्षात असू द्या, त्याच्या खाली 1, 2, 3 आणि हे 4 असे टोटल 30 प्रश्न येतं. 30 प्रश्नांना 4 ऑप्शन येतं. 4 ऑप्शन चार ऑप्शन जे येतं याच्यासाठी मी हे घेतलं. याच्या खाली आपण जास्त अजून घेऊ शकतो, पण तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की समजा जर तुम्हाला 2चं म्हणजे आता तुम्ही OMR शीटवर पेपर सोडत आहे, सराव म्हणजे समजा पेपरला जरी तुम्ही पेपर सोडत आहे,
पेपरला गेल्यानंतर पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुम्हाला मी सांगतोय, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. पोलीस भरतीचा असेल, न्यायालयीन भरतीचा असेल, कोणताही पेपर जाऊ तुम्ही OMR शीटवर सोडवता. पेपर सोडवण्याची एक टेक्निक आहे जे MPSC UPSC वाले मुलं वापरतात. तीच टेक्निक तुम्ही यूज करायची. म्हणजे जर तुम्हाला 2चं उत्तर येत असेल की बाबा आपल्याला 2चं उत्तर येतंय, लगेच गोल करायचं नाही. लक्षात असू द्या, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. जर तुम्हाला माहिती आहे का प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 असे टोटल 30 प्रश्न आहेत. तुम्हाला उत्तर येत आहे ना, फक्त तिथे टिक मार्क करा. बाबा हे पहिल्याचं उत्तर आहे, हे चौथ्याचं उत्तर आहे, हे तिसऱ्याचं उत्तर, फक्त टिक मार्क करायचं. आणि टिक मार्क करणं झालं, 5 मिनिटांमध्ये तुम्ही जे प्रश्न तुम्हाला येतात त्या सगळ्या प्रश्नाच्या समोर टिक मार्क करायचं. टिक मार्क करणं झालं की त्याच्यानंतर काय करायचं की बाबा आता डायरेक्ट गोल करायचं. बरोबर, म्हणजे तुमच्याजवळ फक्त बघायचंय. चौथं उत्तर आहे गोल, 5चं उत्तर आहे का गोल, हा दुसरं उत्तर आहे का गोल, 6व्याचं उत्तर हे आहे का गोल. म्हणजे कसं आहे, तुमच्याजवळ फक्त OMR शीटवर गोल करायचा वेळ असतो. असं नाही की बाबा एक प्रश्न बघितला अजून गोल केलं, दुसरा प्रश्न बघितला अजून गोल केलं, तिसरा प्रश्न बघितला अजून गोल केलं. असं करू नका. असं केल्यानं तुमचा वेळ वाया जाणार आहे. आता ज्या ज्या मुलांनी लिपिकचे पेपर दिले 10 ऑगस्ट 2025 ला, त्या सर्व मुलांना माहित आहे किंवा 2023 ला जे पेपर दिले त्यांना पण माहित आहे की पेपरला टाइम मिळत नाही, तेवढा टाइम कव्हरअप होत नाही. का कव्हरअप होत नाहीये की तुम्ही त्या प्रकारे पेपर सोडत नाही OMR शीटवर. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे त्याच प्रकारे तुम्ही सर्वांनी जर पेपर सोडवला तर तुम्ही 100% त्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. आणि लक्षात असू द्या, ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, आपण एकमेव महाराष्ट्रातलं विश्वसनीय चॅनल आहे ज्या चॅनलवर टोटल मी चॅलेंज देऊन सर्वांना सांगितलेले, न्यायालयीन भरतीमध्ये शिपायाच्या पदाला 30 मार्काचा पेपर असतो. त्यांची पात्रता काय असते, पात्रता मेन म्हणजे क्रायटेरिया काय त्यांचा, बरोबर. त्यांची पात्रता एवढी आहे की ते म्हणतात, क्रायटेरिया त्यांचा एवढा आहे की तुम्हाला 30 पैकी 15 मार्क पडले पाहिजे. पण 2023 ची लिस्ट जर बघितली तर त्यांनी 18 मार्कावर घेतलेले आहेत मुलं. किती मार्कावर घेतलेले तर 18. 15 वाले घेतले का नाही, तर 18 मार्कावर घेतलेले आहेत. पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगितलेले मित्रांनो की तुम्हाला 18 मार्क नाही द्यायचे मला शिपायाला, तुम्हाला 30 पैकी 30च मार्क पडले पाहिजेत. 29 पण मार्क नको आपल्याला. हे नेहमी सांगत आलेलो मी, सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्हाला 29 पण मार्क नको, तुम्हाला 30 पैकी 30च मार्क पडले पाहिजे. या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतोय, या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्नपत्रिका देतोय, या पद्धतीने मी तुम्हाला गायडन्स करतोय. त्याच पद्धतीने जर सगळ्या ताईंनी सगळ्या भावांनी जर अभ्यास केला तर 100% तुम्ही सक्सेस होणार, हे लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला नेहमी सांगत आलोय की आपला स्वतःचा जर विश्वास असला तर 100%, आणि शिकवणारा शिक्षक आणि अभ्यास करणारा जर विद्यार्थी चांगला असला तर 100% सक्सेस मिळतो आपल्याला, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर लिपिक मध्ये तुम्हाला नेहमी सांगत आलेलो मी 80+ स्कोर आला पाहिजे तुमचा, ज्या प्रश्नपत्रिका मी देतोय त्या प्रश्नपत्रिकेनुसार. आणि ड्रायव्हर मध्ये 20 पैकी 20 स्कोर तुमचा आलाच पाहिजे. याच्या अगोदर पण मी तुम्हाला स्टडी मटेरियल म्हणजे अभ्यास कशा प्रकारे करायचा, काय करायचा, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, कदाचित तुम्हाला माहित नसेल, तर तुम्ही आता टेलिग्राम चॅनलवरती जावा आणि बघा तिथे जाऊन की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येतं. जर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका नाही आवडल्या तर खरंच चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला मी की 100% सांगतोय की अशा प्रश्नपत्रिका दिवसाला 3 प्रश्नपत्रिका देतो आपण. एका दिवसाला 3 प्रश्नपत्रिका, ते पण रोजच्या रोज, रविवार असो, शनिवार असो, सोमवार, मंगळवार, रोजच्या रोज, हप्त्याला तुम्हाला रोजच्या रोज प्रश्नपत्रिका भेटत आहेत. मेन म्हणजे असं नाही की बाबा एका हप्त्याला प्रश्नपत्रिका भेटणार का, असं काही तसं नाही. रोज तुम्हाला 3 प्रश्नपत्रिका, शिपाई पदाची, लिपिक पदाची, ड्रायव्हर पदाची, या 3 प्रश्नपत्रिका रोज तुम्हाला भेटतात. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. आणि जे जॉईन म्हणून बटन आहे त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. युट्यूबचाच ग्रुप आहे, आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाही ना कधी असणार, बरोबर. म्हणून सर्वांना विनंती आहे की जॉईन बटनला पण क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जॉईन बटनला क्लिक करायचं. आणि सगळी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे की आपल्याला सक्सेस मिळवायचंय. कुठंतरी आपल्याला सर शिकवतात, कुठेतरी स्टडी मटेरियल सगळ्या गोष्टी मोफत भेटत आहेत. म्हणून याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त चॅनलची लिंक सगळीकडे शेअर करा. थँक्यू.